यंदा कधी आहे हरितालिका जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व। पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिका उत्सव साजरा केला जातो। वैवाहिक जीवनात आनंद आणि अखंड सौभाग्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात। ही तिथी देवांचे देव महादेव आणि माता पार्वतीला समर्पित असून त्यांचे विधिवत पूजन या दिवशी केले जाते। यंदा 6 सप्टेंबर रोजी हरितालिका तृतीया साजरी होत आहे। चला तर मग जाणून घेऊया हरितालिका पूजेचे महत्त्व आणि मुहूर्त। माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, श्री स्वामी समर्थ कमेंट करत चला आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हरितालिका तिथी आणि महत्त्व। पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल तृतीया तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 प्रारंभ होईल, तर 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 समाप्त होईल। त्यानुसार हरितालिका तृतीया 6 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल। हरितालिका पूजेसाठी सकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते। त्यानुसार हरितालिका पूजेचा शुभ मुहूर्त 6 सप्टेंबर रोजी सकाळी 6:01 ते 8:32 पर्यंत असेल। यावेळी पूजेसाठी 2 तास 31 मिनिटांचा कालावधी मिळाला आहे। काही कारणास्तव जर सकाळी पूजा करणे शक्य नसेल तर प्रदोष काळात शिव पार्वतीची पूजा तुम्ही करू शकता। यावेळी महादेव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करत हरितालिका व्रताची कथा ऐकावी। आता जाणून घेऊया पूजा कशी करावी। हरितालिकेची पूजा कशी करावी। हरितालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आदी करून व्रताचा संकल्प करा। त्यानंतर पार्वती आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची चौरंगावर स्थापना करावी। यासोबतच वाळूचे शिवलिंग देखील स्थापन करावे। षोडोपचार पूजा करून हरितालिकेसाठी हिरव्या बांगड्या व विविध प्रकारच्या झाडांची पाने, फुले अर्पण करा। या दिवशी व्रतासह देवाचे नामस्मरण करा। पूजेदरम्यान हरितालिका व्रताची कथा वाचन किंवा श्रवण करा। शेवटी फळांचा नैवेद्य दाखवून देवीची आरती करावी। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आरती करून नैवेद्य दाखवा। यानंतर मूर्तीचं विसर्जन करा। त्यानंतर शुभ मुहूर्तावर व्रत पारण करा। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।